नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 8वीच्या भागामध्ये पाहायचं आपल्याला चौकोन रचना व चौकोनाच्या प्रकारामध्ये आपल्याला पुढील भागामध्ये पाहायचं आहे समांतरभुज चौकोन आपण पाहणार आहोत. आजच्या भागामध्ये समांतरभुज चौकोनालाच इंग्रजीमध्ये म्हणतात पॅरलेलोग्राम असं म्हणतात. आता समांतरभुज चौकोन म्हणजे याच्यावरून लक्षात येईल समांतर त्याच्या बाजू काय असतात, एकमेकींना समांतर असतात, त्यामुळे अशा चौकोनाला समांतरभुज चौकोन असं म्हणतो. आता ज्या चौकोनाच्या सम्मुख भुजा परस्परांना समांतर असतात त्या चौकोनाला आपण समांतरभुज चौकोन म्हणतात. म्हणजे समांतर असतात याला काय म्हणतो आपण, समांतर. ही आणि ही समांतर रेषा आहे, याला समांतर म्हणता येते. ही रेषा याला समांतर. मग आपल्याला एक रेषा जर का दिलेली असेल, या रेषेला समांतर रेषा काढण्यासाठी काय करतो आपण, या ठिकाणी गुन्ह्याच्या साह्याने काय करतो आपण, हा गुन्हा घेतो. काटकोनामध्ये जी लाईन येईल इथं आपण बिंदू घेतो आणि याच्यावरून काय करतो, हिला अशी आपण समांतर रेषा काढतो. तसं आपल्याला हा समांतरभुज चौकोन काढण्यासाठी याची रचना कशा पद्धतीने करायची आहे आपल्याला पाहूया. या ठिकाणी आपण समांतरभुज चौकोन ABCD काढूया. ABCD हा त्याची आकृती काढूया. या ठिकाणी हा समांतरभुज चौकोन आहे ABCD. हा समांतरभुज चौकोन आहे. या ठिकाणी A B C आणि D हा समांतरभुज चौकोन आहे. मग या ठिकाणी आपण BC लांबी घेऊया. कोणतीही लांबी घ्या या ठिकाणी, BC कोणतीही लांबी याच्यामध्ये घ्या, स्केलनं घ्या. BC रेषाखंड काढूया. या BC रेषाखंडामध्ये कोणत्याही मापाचा कोन घ्या आणि एक रेषा मारा. या ठिकाणी आपण रेषा घेऊन आपण या ठिकाणी एक मापाचा रेषाखंड काढला. हा रेषाखंड काढला, याला आपण ए नाव दिलं. आता आपल्याला काय करायचं आहे, सी बिंदूमध्ये BC ला समांतर असणारी रेषा आपल्याला गुन्ह्याच्या साह्याने काढायची. गुन्ह्याच्या साह्याने काढा. याला समांतर असणारी रेषा आपल्याला काढता येईल. याला समांतर असणारी रेषा या रेषाखंडामधून किंवा या रेषेमधून काढता येईल. ही रेषा काढली आपण अशी. आता याला समांतर सी बिंदू घ्या. सी बिंदूला समांतर असणारी रेषा आपण गुन्ह्याच्या साह्याने काढतो. इथं बिंदू येईल त्याचा, या बिंदूमधून तुम्हाला अशी समांतर रेषा काढता येईल. ही झाली याची एक समांतर रेषा. समांतर रेषा झाली. ज्या बिंदूमध्ये हा छेदल्या गेला त्याला आपण ए नाव दिलं. तसंच आता तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ए बिंदूला समांतर काढली. तसंच आता या ठिकाणी AB जशी समांतर काढलेली आहे, ए बिंदू मधून काय करायचं आहे तुम्हाला, ए बिंदू घ्या. ए बिंदू मधून तुम्हाला AB सारखी समांतर रेषा या ठिकाणी काढायची. समांतर रेषा याच्यासारखी समांतर रेषा तुम्हाला काढायची. इथून याला जी काय समांतर रेषा येईल, या पद्धतीची समांतर रेषा अशी येईल. या ठिकाणी या पद्धतीने अशी समांतर रेषा येईल. ज्या ठिकाणी छेदल्या गेला हा सी बिंदू कुठे छेदल्या जाईल, या ठिकाणी असा छेदल्या जाईल. त्या ठिकाणचे हा सी बिंदू झाला आणि इथं नाव दिलं आपण डी बिंदू. हा झाला डी बिंदू. या पद्धतीने आपल्याला समांतरभुज काढता येते. ही बाजू आणि ही बाजू समांतर असते. सम्मुख भुजा परस्परांना समांतर. ही समांतर आहे, ही समांतर आहे. म्हणजे समांतर रेषा अशी असेल, दुसरी एक समांतर रेषा अशी असेल. मग याला समांतर रेषा अशी एक असेल, याला समांतर रेषा अशी एक असेल. आणि या समांतर रेषा ज्या ठिकाणी छेदल्या, चार बिंदूला छेदल्या, त्या ठिकाणी जो काही चौकोन तयार होईल याला नाव दिलेलं आहे समांतरभुज चौकोन. काय नाव दिलेलं आहे, समांतरभुज चौकोन. आता या चौकोनाचं आपल्याला वैशिष्ट्य पाहायचं आहे. समांतरभुज चौकोनाचं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येते किंवा याचे गुणधर्म पाहण्यासाठी आपल्याला
काय करावं लागेल, गुणधर्म पाहण्यासाठी आपल्याला सम्मुख कोनाची मापे घ्यावी लागतील. हे कोण आणि हे कोण असे वेगवेगळे समांतरभुज चौकोन काढा आणि त्याच्यावरून कोन मापकाच्या साहाय्याने या ठिकाणचा कोन आणि या ठिकाणचा कोन पहा. कोन ए आणि कोन सी पहा, हे कोन सारखे असतात, एकरूप असतात. त्यामुळे काय लिहिता येतात आपल्याला, पहिला गुणधर्म हा कोन सारखा असेल, बी कोन आणि डी कोन सारखा असेल, बी बरोबर आहे कोन डी. असं जर आलेलं असेल तर आपल्याला काय लिहिता येते, तर या ठिकाणी समोरासमोरी कोन काय असतात, सारख्या मापाचे असतात. सम्मुख कोन हे सारख्या मापाचे असतात. म्हणजे सम्मुख कोन काय असतात, एकरूप असतात. हा कोन ए आणि कोन सी एकरूप आहे, कोन बी कोन डी एकरूप आहे. याच्यावरून लक्षात येईल तुमच्या सम्मुख कोन एकरूप असतात. म्हणजे पहिलं आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येते गुणधर्म, पहिला गुणधर्म या ठिकाणी लिहूया आपण, सम्मुख कोन एकरूप असतात. कशाचे सम्मुख कोन एकरूप असतात, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. शॉर्ट मध्ये लिहितो एकरूप असतात. थोडक्यात लिहिलं या ठिकाणी, पहिलं सम्मुख कोन एकरूप असतात. त्यानंतर आपल्याला दुसरं काय पाहायचं आहे, त्याच्या चारही बाजू बघा, सम्मुख भुजा बघा, ही भुजा बघा, ही भुजा बघा. कर्कटकच्या साहाय्याने घ्या, ए बी कर्कटक घ्या, कर्कटकनं ए बी पहा आणि सी डी पहा, सारखं येईल का. मग या ठिकाणी लिहिता येईल आपल्याला, काय लिहिता येईल हे पडताळून पाहायचं. वेगवेगळे समांतरभुज चौकोन घ्या, त्याच्यावरून लांबी ए बी बरोबर काय यायला पाहिजे, लांबी सी डी यायला पाहिजे. त्यानंतर लांबी ए डी बरोबर आहे लांबी बी सी यायला पाहिजे. म्हणजे दुसरं काय लिहिता येते, समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील, हे समोरासमोरील बाजू काय असतात, एकरूप असतात. पाय का या ठिकाणी दुसरं आपण पाहिलं, म्हणून लिहिता येते सम्मुख भुजा, हे सम्मुख भुजा समान मापाचे असतात किंवा समान लांबीचे असतात. ही लांबी सारखी आहे म्हणून याला आपण ही लांबी सारखी आहे, ही लांबी सारखी आहे, त्याला आपण समान लांबीच्या असतात. सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात. आता कर्णाचं काय सांगता येईल तुम्हाला, कर्ण एकमेकांना दुभागतात. या ठिकाणी असा आपण हा कर्ण काढला, हाही कर्ण काढला तर एकमेकांना काय होतात, दुभागल्या जातात. दुभागल्यामुळे काय होते, त्याचे दोन सारख्या भागामध्ये काय होते, रूपांतर होते. ही बाजू सारखी, ही बाजू सारखी, ही बाजू सारखी आहे, ही बाजू सारखी आहे. काटकोन होत असेल तर आपल्याला काय सांगता येते, ही बाजू सारखी, ही बाजू सारखी आहे. त्यामुळे कोण या ठिकाणी समांतर भुजा काय होतात, एकमेकांना दुभागतात. दुभागल्यामुळे या बाजू काय होते, सारख्या मापाच्या त्या ठिकाणी होते. कोण जर सारख्या मापाचा असेल तर कोण सुद्धा काय होईल, या ठिकाणी सारख्या मापाचा त्या ठिकाणी तयार होईल. हे गुणधर्म आपण पडताळून पाहूया. हे गुणधर्म आपल्याला पडताळून पाहायचं. लक्षात आलं, या ठिकाणी समांतरभुज चौकोन, त्यालाच आपण पॅरललोग्राम म्हणतो. वेगवेगळा पॅरललोग्राम काढा. समांतर रेषा वेगवेगळ्या काढता येतात आपल्याला. ही एक समांतर रेषा, हिला एक समांतर रेषा काढा. पुन्हा ही याला अशी एक समांतर रेषा काढा, याला अशी एक समांतर रेषा काढा. हाही समांतरभुज चौकोन झाला, हाही समांतरभुज चौकोन झाला. म्हणजे आपण एखादी रेषाखंड काढला, हा रेषाखंड काढला. या ठिकाणी कोणत्याही मापाचा कोन घ्या. इथं याला समांतर काढायचं असेल तर, या रेषेला समांतर काढायचं असेल तर एक समांतर रेषा काढा, याच्यासारखी एक समांतर रेषा काढा. त्यानंतर हे बिंदू जिथं छेदला त्याला समांतर काढा, याला समांतर रेषा इकडं काढा आणि याला जोडून घ्या. जोडलेला जो काही चौकोन तयार होईल याला समांतरभुज चौकोन असं म्हणतात. पहा,
त्याचे गुणधर्म सुद्धा आपण पाहिलेले आहेत. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म, आपल्याला काय गुणधर्म मिळतील ते पुढील प्रमाणे लिहूयात आपण ते गुणधर्म. आता पहा, याच्यामध्ये समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण पडताळून पाहिले आणि ते गुणधर्म आपण पुढील प्रमाणे लिहिले. समांतरभुज चौकोनाचा गुणधर्म आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी सम्मुख कोनाची मापे समान असतात. दुसरं लिहिता येते सम्मुख भुजा समान लांबीचे असतात. तिसरं लिहिता येते कर्ण एकमेकांना दुभागतात, कर्ण परस्परांना दुभागतात. त्यामुळे हे 3 गुणधर्म आपण त्या ठिकाणी याचे लिहू शकतो. समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. आता पाहूया पुढचा जो काही चौकोन आहे त्याला आपण समलंब चौकोन असं म्हणतो. आता समलंब चौकोनाची रचना आणि त्याचे गुणधर्म आपल्याला अभ्यासायचे आहेत. पाहूया त्याचे गुणधर्म आपण. पहा, चौकोन रचना व चौकोनाच्या प्रकारामध्ये पुढचा जो काही प्रकार आहे त्याला आपण समलंब चौकोन, त्यालाच ट्रॅपेझम असं म्हणतात. TRAPEZIUM, ट्रॅपेझम म्हणजेच समलंब चौकोन. या समलंब चौकोनामध्ये दोन बाजूंच्या जोड्या असतात, त्यापैकी फक्त एकच जोडी काय असते, समांतर असते. आता या ठिकाणी आपण एक आकृती काढूया, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल. ही XY बाजू आणि WZ बाजू आहे, हे दोन्ही समांतर आहेत परंतु सारख्या लांबीच्या नाहीत. त्या समांतर, एकमेकींना समांतर आहेत आणि उरलेल्या 2 काय झालेल्या आहेत, या ठिकाणी समांतर नाहीत. तर या आकृतीमध्ये WXYZ मध्ये आपल्याला काय पाहता येते की छेदिकेमुळे 2 रेषेला एका छेदिकेमुळे छेदल्यामुळे, पाहूया छेदिकेचा गुणधर्म आपल्याला पाहायचा आहे. या ठिकाणी XY आणि WZ याला कोणत्या छेदिकेने छेदलं, WX या छेदिकेने या ठिकाणी W बिंदूमध्ये छेदलं. तर या WZ आणि XZ या 2 समांतर रेषेला ZY या रेषाखंडाने छेदल्यामुळे या ठिकाणी काय झाले, त्याचे आंतरकोन झाले. आपल्याला माहित आहे समांतर रेषेच्या गुणधर्मानुसार समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता त्याचे आंतरकोनाची जी काही जोडी असेल ती किती कोणाची असते, 180 मापाची असते. म्हणजे या ठिकाणचा W हा कोन आणि X हा कोन आंतरकोन झाला. या ठिकाणी Z हा कोन आणि Y हा कोन काय झाला, आंतरकोन झाला. मग या आंतरकोनाच्या मापाची बेरीज काय दिलेली आहे, मापकोन W आणि मापकोन X. आपल्याला आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार समांतर रेषेच्या काय लिहिता येईल, समांतर रेषेला छेदणाऱ्या छेदिकेच्या गुणधर्मानुसार काय लिहिता येते, त्याचा गुणधर्म कोणता आहे, आंतरकोनाचा गुणधर्म. काय, आंतरकोनाचा गुणधर्म. या आंतरकोनाचा गुणधर्म काय सांगतो पहा, मापकोन काय दिलेला आहे, हा W आहे. मापकोन W अधिक मापकोन X किती अंशाचा आहे, 180 अंशाचा असतो. W आणि X 180 अंशाचा असतो. तसंच दुसरी जोडी कोणती आहे, मापकोन Y आणि मापकोन Z यांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे हे काय असतात, कोन, आंतरकोन असतात. आणि असा जो काही चौकोन आपण काढलेला आहे त्याला आपण समलंब चौकोन असं म्हणतात. याचे गुणधर्म फक्त कोनावरून आपल्याला ओळखू येते. रेषीय जोडीतील कोन तयार करतात. समांतर रेषेला छेदल्यामुळे रेषीय जोडीतील कोन
काय असतात, एकमेकांना आंतरकोन, काय असतात ते आंतरकोन असतात. आतील कोन हे छेदिकेच्या आतील कोनाच्या गुणधर्मानुसार आपल्याला काय देता येते, यांच्या मापाची बेरीज काय असते, सारखी असते. अशा याला आपण समांतरभुज समलंब चौकोन असं म्हणतो. आता पुढचा जो काही प्रकार आहे त्याला आपण काय म्हणतो, पतंग. आपण पाहिलेलं आहे पतंगाची आकृती कशी असते, ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा काय असतो, लंब दुभाजक असतो. अशी जी काय आकृती काढलेली असेल त्याला आपण पतंग म्हणतो. पतंग तुम्ही पाहिलेलं असेल, त्या पतंगाची आपण आकृती काढून पाहूया कशा पद्धतीनं त्याचे गुणधर्म आपल्याला सांगता येतील. समोरच्या आकृतीमध्ये पतंग दाखवलेला आहे. पतंग आपण खेळताना पाहिलेलं आहे. पतंगाची रचना कशी असते, पतंगामध्ये काय असतो, ज्याचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो, अशा चौकोनाला पतंग असं म्हणतात. समजा आपण या ठिकाणी हा एक कर्ण काढला, हा एक कर्ण झाला, या कर्णाला आपण दुसरा एक कर्ण काढला, हा लंब दुभाजक आहे. हा कर्ण एकमेकांचा लंब दुभाजक आहे. दुसरा एक कर्ण काढला, हा त्याचा लंब दुभाजक आहे. त्यानंतर हे आपण जोडून घेतलं, हा एक कर्ण आहे, हा एक कर्ण आहे, हा एक कर्ण आहे, हा एक कर्ण आहे. हा कर्ण आपण या ठिकाणी जोडून घेतला, परत हाही कर्ण आपण जोडून घेतला, त्यानंतर आपण जोडून घेतला, त्यानंतर आपण जोडून घेतला. काय तयार झालं, या ठिकाणी पतंगाची आकृती या ठिकाणी तयार होईल. याला आपण काय म्हणतो, काईट किंवा पतंग असं म्हणतो. या पतंगामध्ये आपण याला नाव देऊया ए, याला नाव देऊया बी, याला नाव देऊया सी, याला नाव देऊया डी. ए बी सी डी आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता याचा गुणधर्म आपल्याला कर्कटकच्या साहाय्याने रचना कशी करता येते, या ठिकाणी दोन आपल्याला कर्णाची लांबी दिलेली असते. कर्ण एक परस्परांना दुभागल्या जातात. कोणतेही दोन कर्ण दिले असता आपल्याला त्याची काईटची आकृती आपल्याला काढता येते किंवा पतंगाची आकृती आपल्याला काढता येते, कारण त्याचे कर्ण परस्परांना काय होतात, दुभागल्या जातात, एकमेकांना काय केले जातात, दुभागल्या जातात. त्याची आपल्याला रचना काढता येईल. आता याचं आपल्याला गुणधर्म पडताळून पाहण्यासाठी काय करायचंय, कर्कटकच्या साहाय्याने काय करायचं, आपल्याला लांबी मोजायची आहे. कर्कटकच्या साहाय्याने लांबी मोजू. लांबी मोजा. या ठिकाणी ए बी वर कर्कटकचं पहिलं टोक आणि दुसरं टोक किंवा ए बी मोजा आणि बी सी मोजा. काय लक्षात येईल, ए बी आणि बी सी सारखीच आहे. त्याला गेली ही लांबी सारखी आहे, म्हणजेच लांबी ए बी बरोबर आहे लांबी बी सी आहे. ही लांबी सारखी. त्यानंतर आणखी कर्कटकच्या साहाय्याने काय करा, एडी आणि सीडी मोजा. लांबी एडी मोजा आणि लांबी सीडी मोजा कर्कटकच्या साहाय्याने. पहा, हे करून पहा तुम्ही. ही लांबी मोजा, ही लांबी मोजा. लांबी एडी बरोबर लांबी सीडी येईल कर्कटकच्या साहाय्याने. त्यामुळे आपल्याला काय लक्षात येईल या ठिकाणी की पतंगामध्ये कर्ण परस्परांना दुभागतात, परस्परांना दुभागल्या जातात, आणि त्यामुळे काय होते या ठिकाणी ए बी आणि बी सी काय होतात, एकरूप असतात. या बाजू एकरूप असतात, ही बाजू आणि ही बाजू एकरूप असते. लगतच्या बाजू एकरूप असतात. ही लगतची बाजू आहे, ही लगतची बाजू एकरूप असेल, याच्या लगतची बाजू ही बाजू एकरूप असेल, सारखी असेल. त्यानंतर आणखीन आपल्याला कर्कटकच्या साहाय्याने आपल्याला पुढचं काय गुणधर्म पाहता येईल. या ठिकाणी पहा, आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला काय पाहता येते, कोण सुद्धा आपल्याला पाहता येईल. या ठिकाणी बी ए डी आणि बी सी डी मोजा. बी ए डी कोण कुठं दिसतोय तुम्हाला आकृतीमध्ये, पहा बी ए डी कोण कुठं आहे, हा कोण मोजून पहा. कोण बी ए डी आणि बी सी. हा बी ए डी
हा कोन आणि हा समोरचा कोन BCD, हे दोन्ही कोन काय असतात? एकरूप असतात. मापकोन BAD एकरूप म्हणजे सारखे. मापकोन BC, हे दोन्ही बाजू आपण पडताळून पहा. हे कर्कटकच्या साह्याने पहा आणि याची काय करा, कोन मापकाच्या साह्यानं काय करायचंय? कोन मापकाच्या साह्याने कोन मोजा. हा कोन आणि हा कोन मोजून घ्या. तुमच्या काय लक्षात येईल? या ठिकाणी लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात आणि सम्मुख कोणाची एकच जोडी एकरूप असते. ही आणि ही बाजू एकरूप असेल. सम्मुख कोणाची फक्त आणि फक्त एकच जोडी या ठिकाणी एकरूप असेल. ती कोणती असेल? कोन BAD आणि BCD. B आणि D एकरूप नसेल, त्याच्यामध्ये फक्त एकच जोडी या ठिकाणी एकरूप असेल. हा कोन आणि हा कोन सारखा नाही, हा कोन सारखा नाही. फक्त कोणती जोडी एकरूप आहे? ही एक जोडी आणि ही एक जोडी एकरूप आहे. म्हणजे त्याचे गुणधर्म काय लिहिता येईल आपल्याला? याच्यावरून पतंगाचे गुणधर्म लिहूया. या ठिकाणी खाली लिहितो मी पतंगाचे गुणधर्म. कोन मापक आणि कर्कटकच्या साह्याने आपण पाहिल्यावर आपल्याला काय आढळलं? त्याचे गुणधर्म कशाच्या साह्याने आपण पाहिले? कर्कटकच्या साह्याने आणि कोन मापकाच्या साह्याने आपण कोन मोजून पाहिला. हा कोन आणि हा कोन मोजला, एकरूप नाहीये. हा कोन मोजला, हा कोन मोजला, दोन्ही कोणाच्या माप सारखी आहेत. त्यामुळं काय लिहिता येईल आपल्याला? त्याचा गुणधर्म लिहिता येईल. पहिला गुणधर्म काय लक्षात आला? लगतच्या बाजू काय असेल? पतंगाच्या लगतच्या बाजूंच्या दोन जोड्या एकरूप असतात. लगतच्या बाजूच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात. आहेत का? कर्कटकच्या साह्याने पाहिलं आपण. AB आणि BC ह्या दोन जोड्या एकरूप आहेत. लगतची बाजू याची आणि याची, ही लगतची बाजू एकरूप आहेत. त्यानंतर काय सांगता येते? समोरासमोरील कोन काय लिहिता येते? सम्मुख कोनाची एकच जोडी काय असते? एकरूप असते. म्हणजे गुणधर्म लक्षात आले. आपण किती प्रकारचे चौकोन रचना केलेली आहे पहा. याच्यामधला आपण पतंगाची रचना पाहिलेली आहे. पतंगाच्या रचनेमध्ये आपल्याला हे दोन गुणधर्म आपण पतंगाचे पाहिलेले आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळे उदाहरणं देऊ द्या, त्याच्यामध्ये आपल्याला ओळखवायला पाहिजे की कोणती आकृती पतंगाची आहे, कोणती आकृती समलंब चौकोनाची आहे, कोणती आकृती समांतरभुज चौकोनाची आहे. हे सगळे गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवायचे. सगळ्यांचे गुणधर्म तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांची रचना कशा पद्धतीने केलेली आहे ही रचना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला चौकोनाची रचना तुम्हाला कळल्या जाईल आणि त्याच्यावरून मग 10वीला गेल्यावर तुम्हाला हे सोपं जाईल. प्रत्येक गोष्टी तुम्हाला सोप्या जातील. त्रिकोण चौकोन रचना, समलंब चौकोन म्हणजे काय, त्यानंतर छेदिकेचे गुणधर्म तुमच्या लक्षात येतील. आंतरकोन, युत्क्रम कोन, हे सगळे कोणाची तुम्हाला माहिती झाल्याशिवाय तुम्हाला पुढचं माहिती होणार नाही. हे सगळं काय बेसिक नॉलेज आहे. त्याला काय म्हणतो आपण? मूलभूत नॉलेज आहे. ज्या मूलभूत ज्ञानाच्या आधारावर तुम्हाला काय करायचं आहे? पुढचा अभ्यासक्रम तुम्हाला करायचा. हा मूलभूत महत्वाचा भाग आहे.
चौकोन कशा पद्धतीने रचना करतात आणि चौकोनाचे किती प्रकार पडलेले आहेत हे आपण या ठिकाणी चौकोनाचे प्रकार पाहिले, त्याचे गुणधर्म पाहिले, त्याची रचना कशा पद्धतीने करतात हे आपण पाहिलेलं आहे. आता पुढील भागामध्ये पाहूया आपण पुढचा उदाहरण संग्रह या ठिकाणी सोडवूया.